नागपूरमध्ये 12वीचे 2 नाही तर चक्क 3 पेपर फुटलेत। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि केमिस्ट्री नंतर आता गणिताचा पेपरही फुटलेला आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आली आहे। मुख्य सूत्रधार मात्र अजूनही पोलिसांच्या हाताबाहेरच आहे। नागपुरात पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 4घांना अटक करण्यात आली आहे आणि अटकेतील आरोपींच्या मोबाईलमधला डेटा पुन्हा मिळवल्यानंतर ही बाब समोर आली आहे। गणिताचा तिसरा पेपर त्यामध्ये प्रसारित डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। 16, 18 आणि 21 फेब्रुवारीचे 12वीचे पेपर फुटलेले आहेत। सेंट उर्सुला शाळेतून पेपर फुटीची माहिती पहिल्यांदा समोर आली आणि या पेपर फुटीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। निशिकांत मून, मुस्तफा खान, जुनेद जावेद सध्या अटकेत आहेत। तर या पेपर फुटी संबंधी नेमकी काय माहिती समोर आली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। सीलबंद लिफाफ्यातून एक प्रश्नपत्रिका गायब होती। लिफाफ्यात 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका असल्याने पर्यवेक्षकांनी त्याची तक्रार केली। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताच्या पेपरवेळच्या या घटना आहेत। पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांना आणि केंद्रप्रमुखांनी बोर्डाला या सगळ्या संदर्भातला अहवाल दिलाय। प्रेसमधून सीलबंद पाकिटं परीक्षे दिवशी केंद्रावर पाठवली जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।